परळी बसस्थानकाचं गेल्या 2 महिन्यापासून कामाला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असले तर मोठ्या संख्येने या ठिकाणी टेम्परेचर वाढलेलं दिसून येत आहे. मात्र या ठिकाणी प्रवाशांना बसण्याची कुठलीही सुविधा नाही आहे. प्रवाशांना पाहिले तर या ठिकाणी असे पत्र्याचे शेड मारण्यात आलेले आणि अशा पत्र्याच्या शेड ज्याचा त्यांना सहारा घ्यावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात पाहिजे बसस्थानकमध्ये धूळ देखील वाढलेली आहे. अनेक प्रवासी पाहिजे की मोठ्या संख्येने येथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि याच अनुषंगाने मोठ्या संख्येने प्रवासी या ठिकाणी महाराष्ट्रामधून येतात, अनेक राज्यातून या ठिकाणी येत असतात, ये जा करत असतात. त्यामुळे पाहिजे तर बसस्थानकमध्ये संपूर्ण धुळीचं साम्राज्य बसलेलं आहे. जे प्रवाशांना पाहिजे त्याची कुठलीही बसण्याची सुविधा देखील नाही आहे. सध्या सुट्टीचे दिवस असल्यामुळे म्हणजे मोठ्या संख्येने विद्यार्थी असतील, जे नागरिक असतील, मोठ्या संख्येने याची प्रवास करत असतात. मात्र गेल्या 2 महिन्यापासून पाहिजे अत्यंत या ठिकाणी दयनीय अवस्था होऊन दिली बसस्थानकाची. पण तात्काळ या ठिकाणी पाहिजे तर पापूपुरुष आहेत अशा पद्धतीने याचे ते जे प्रवासी आहेत या ठिकाणी पत्राचा सहारा घेऊन या ठिकाणी बसले येत आहेत आणि या ठिकाणी पाहिजे तर तत्काळ बसस्थानकाचं काम लवकरात लवकर करण्यात यावं. त्यामुळे पाहिजे तर या ठिकाणी प्रवाशांना देखील आता मोठा दिलासा देखील होणार आहे. त्यामुळे पसंत विकास वाघमारे मी संभाजी मुंडे QNMRT परळी बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.